अजित पवार साहेब, आज अजित पवार साहेब यांच्याबद्दल खूप वाईट घटना ऐकली. बारामतीमध्ये विमान लँड होत असताना त्यांच्यासह तर 5 जणांचा दुःखद निधन झालेलं आहे. विमान लँड होत असताना अचानक विमान पेट घेऊन अपघात झाला. महाराष्ट्र पूर्ण हळहळला आहे. अशी दुर्दैवी घटना घडणे, खूप दुःखद घटना घडणे म्हणजे पूर्णपणे महाराष्ट्र हर्र केलेला आहे. महाराष्ट्रातील राजकारणातला सर्वात मोठा हिरा, कुठलीही गोष्ट असू द्या, महाराष्ट्रात काही घडू द्या, प्रत्येक गोष्टीला दादा आहेतच. दादाशिवाय कुठली सत्ता स्थापन होत नाही. दादा म्हणजे महत्वाचा माणूस, राजकारणातला दादा, आपला दादा. खरंच देवाने आपल्याकडून घेऊन गेले. अशी दुर्दैवी घटना माणसाला, असं माणसं बधीर झाले ही घटना ऐकून. अशी दुर्घटना अशी घडली की खरंच खरं वाटत नाही अशी घटना घडली असेल. शरदचंद्र पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा पवार. सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत काम करणारा एकच नेता म्हणजे अजितदादा पवार. त्यांनी महाराष्ट्रासाठी, बारामतीसाठी आणि खास करून बारामती आणि पुण्यासाठी खूप कार्य केलेलं आहे. महाराष्ट्र त्यांना विसरणार नाही. पदोपदी महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना दादा आठवतील. प्रत्येक पावलापावली दादा आठवतील. कारण दादा निर्भीड नेतृत्व, न घाबरणारे, न भिणारे, कुठल्याही नेत्याला न घाबरणारे, प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी विरोध करायचा त्या ठिकाणी विरोध करणारे, काम करून घेणारे, माणसातील, जनमानसातील लोकनेता म्हणून दादांची ओळख आहे. आणि असा नेता आपल्या महाराष्ट्राने गमावलेला आहे. खूप दुःख झालेलं आहे. ही जी राजकारणातील ह्या नेत्याची, लोकनेत्याची पोकळी कोणी भरू शकणार नाही. आजच्या घडीला कुठलाही असा नेता नाही, दादासारखे कार्य करणारा नेता नाही. खरंच ही पोकळी कोणी भरू शकत नाही. महाराष्ट्राने हिरा गमावलेला आहे. दादांची कारकीर्द छोटी नाही, खूप मोठी कारकीर्द आहे. दादा म्हणजे या राजकारणातील हिरा. असा नेता कधीही होणे शक्य नाही. विलासराव देशमुख साहेब, त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यानंतर जर म्हटलं तर आपले आदरणीय दादासाहेब, अजितदादा पवार साहेब, हा नेता आपल्या महाराष्ट्राने गमावलेला आहे. त्यांचं कार्य आपण असं 2 मिनिटात सांगू शकत नाही. जर सांगायचं झालं तर थोडक्यात सांगतो तुम्हाला. दादांचं कार्य खूप मोठं कार्य आहे. एक थोडक्यात सांगतो तुम्हाला. दादांचा राजकीय प्रवास. दादा राजकारणात केव्हा आले? 1982 साली सहकारी साखर कारखाना, त्यानिमित्त दादा संचालक झाले. तिथून पुढे जवळपास 1991 पासून दादा 7 वेळेस आमदार झाले, 7 टर्म आमदार झाले. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण खूप वेळेस अनेकदा राहिलेले आहेत, सर्वांना परिचित आहेत. दादा मुख्यमंत्री कोण माणूस एखादं विसरतील, पण उपमुख्यमंत्री म्हणलं तर अजितदादा पवार म्हणजे यांची एवढी लोकप्रिय नेते, लोकनेते म्हणून आदरणीय अजितदादा पवार साहेबांची ओळख आहे. अजितदादा पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री पद भरपूर वेळेस कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी अर्थमंत्री, ऊर्जा मंत्री, जलसंपदा मंत्री पद त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि मोठी मोठी त्यांनी कार्य केलेले आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या कार्याला आपला सलाम आहे. आणि दादांच्या, मी पण निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पूर्ण महाराष्ट्र दादांचा कार्यकर्ता आहे. कारण दादांनी जनमानसात दादांची छाप उमटवलेली आहे. त्यामुळे दादांचं कार्य, मीच काय, सामान्य जनतेपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, देशाच्या पंतप्रधानापर्यंत दादांचं कार्य त्यांना लाभलेलं आहे. या महाराष्ट्राला कार्य लाभलेलं आहे. आणि हे कार्य, त्यांनी केलेलं कार्य पदोपदी आपल्याला जाणवेल. कारण असा नेता, म्हणजे निर्भीड लोकनेता, कुणालाही न घाबरता, खरंच महाराष्ट्राचा दादा आज हरवलेला आहे. दादा माणूस, उगत म्हणत नाही दादा,
प्रत्येक कसा आहे, भरपूर राजकीय नेते आहेत, पण दादा एकालाच म्हणतात, ते म्हणजे अजितदादा पवार. असा नेता कधीही होणं शक्य नाही. त्यामुळं आपण महाराष्ट्राच्या दादाला माझा मानाचा मुजरा आणि सर्व महाराष्ट्राकडून, देशवासियाकडून आदरणीय अजितदादा पवार यांच्यासह इतर जे 5 जण मृत्युमुखी पडलेले आहेत सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि माझ्या ह्या लोकनेत्याला माझा शेवटचा प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.